चिपळूण शहरातील कालुसते पुलासंबंधी निलेश राणे खासदार असताना ग्रामस्थांनी पुलासंबंधीच्या व्यथा त्यांच्याजवळ मांडल्या होत्या। निलेश राणे यांनी तातडीने पाठपुरावा करत पुलाचं काम मार्गी लावलं। निलेश राणे यांच्याचमुळे या पुलाचं काम पूर्णत्वास येऊ शकल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय। नमस्कार, रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आता आपण आहोत चिपळूण शहरामध्ये। मी कालुस्तापूरचा रहिवासी इब्राहिम अब्दुल रज्जाक परकार आणि थोडक्यात जर सांगायचं तर आता मी 11 गावचे कोंडेगण या तालुक्यात कोंडेगाव या गावात 11 कोंडेगण याचा शिवसेनेचा उपविभाग प्रमुख आहे। ज्यावेळी 2009 मला वाटतं 2009 वेळी खासदार राणेसाहेब होते, त्यावेळी हा पूल 13 वर्षे असताना पुतला उभा होता नदीवर। तो तिथं जोडलेला आहे बघा, बायपास त्याला पुढं आणि इकडं असा हा फक्त मध्यंतरी 13 वर्ष असाच उभा होता। मग आम्ही वाजेसाहेब आहेत, हे आमच्याकडे याचा आमचा चांगला संपर्क आहे, त्यांची आम्ही हे करून यांचा पाठपुरावा केला। वाजेसाहेबांनी राणेसाहेबांशी ही गोष्ट टाकल्यानंतर हा समोर हायस्कूल आहे, हाजी दाऊद अमीन हायस्कूल, इथं राणेसाहेबांनी एक जनता अदालत म्हणून एक कार्यक्रम घेतला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात जे उंच अधिकारी होते, BDO पासून अधिकारी प्रांतापासून सर्व अधिकाऱ्यांचं बोलवून या हायस्कूलमध्ये एक मीटिंग झाली। त्यावेळी का नाही होत तर काय इथं फंडिंग थांबवलं गेलं होतं या पुलाचं, तो राणेसाहेबांनी तत्काळ त्याच्या पाठपुरावा लागून तो पूर्ण केला। तसंच काय भूमी अधिकरण लोकांची जी जागा गेली होती त्यांना जे काय मिळवून द्यायचे होते पैसे, जवळजवळ मला वाटतं 60-62 लाख रुपये, आता ते कोणाच्या खात्यात कसं गेले ते नाही मी सांगता येत मला, पण तेही त्यांनी मिळवून दिले आणि त्यांच्या प्रयत्नाने हा पूल पूर्ण झालेला आहे हा राणेसाहेबाच्या। त्याच्यानंतर जो बायपास आहे ते इथल्या लोकांनी केलेला आहे, पण हा इथं जो फंडिंग जो होता 13 वर्षे जो निस्ता पूल म्हणून उभा होता, त्याला बायपास जोड असते वगैरे काही नाही। मग हा जो काम आहे जो फंड आणायचं काम हा राणे साहेबांनीच केलेला आहे त्यांच्या वेळी, खासदारकीच्या वेळी, आणि त्यांच्या प्रयत्नाने हा पूल आज पूर्ण झालेला आहे। आणि आमची इच्छा आहे की पुन्हा आता यावेळी राणेसाहेब म्हणजे या पुलाचं शासकीय ह्याच्यातून काय उद्घाटन अजूनपर्यंत झालेलं नाही। हे 2 गावाचे कालुस्ता आणि गोलकोट गावाचे काही ग्रामस्थ उभे होते आणि त्याने आपला नारळ फोडून हा पुलाचा रस्ता चालू केलेला आहे। तर आम्हाला असं वाटतो की राणेसाहेब यावेळी खासदार होवे आणि ह्या पुलाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते हो। आपल्यासोबत आहेत येथीलच एका हायस्कूलचे चेअरमन, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी या पुलामागची स्टोरी काय आहे। ते जे बोलले ते सत्य आहे आणि रिॲलिटी आहे तशी। आमच्या इथं मोठी बैठक झाली होती हायस्कूलला आणि त्याच्यानंतर हा जो पुलाला दोन्ही बाजूनी असंच मध्येच ठेवण्यात आला होता, तो पूल पूर्ण झाला आणि लोकांची सोय झाली, हायस्कूलच्या कॉलेजच्या मुलांची सोय झाली आणि सर आजूबाजूच्या गावातल्या बरेच असे गाव होय असे कनेक्टेड झाले असं आहे। त्यावेळी आपल्या हायस्कूलमध्ये या पुलाविषयी मीटिंग झाली होती, नेमकं काय झालं होतं त्यावेळी? नेमकं म्हणजे राणेसाहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं होतं, प्रत्येक डिपार्टमेंटचे लोक आले होते, इव्हन एज्युकेशन डिपार्टमेंटचे लोक आले होते आणि त्यांच्यासमोर ही अडचण मांडण्यात आली आणि का असं झालं आहे की 2 वर्ष का 3 वर्ष रखडलं आहे असं विचारण्यात आलं। आणि त्याच्यानंतर आम्ही पण पाठलाग केली आणि आम्ही राणेसाहेबांच्या ऑफिसला 2-3 वेळा गेलो होतो रत्नागिरीला पण, आणि हे काम झालं, होऊ शकलं। मीटिंग झाल्यानंतर अवघ्या किती दिवसात या पुलाची उभारणी करण्यात आली? उभारणी पूल होता अस्तित्वात होता, पण दोन्ही बाजूला असे मध्येच उभा होता एक, म्हणजे कनेक्शन नव्हतं त्यांना। मी तेव्हा असं सांगितलं होतं की हा जगातला 8वा अजिबा आहे असं, पण ते 8वा अजिबा राहिला नाही तो आणि प्रॅक्टिकल ते झालं असं आहे। मी आता इथं नव्हतो बरेच दिवस, पण वाजेसाहेबांनी मला कॉन्टॅक्ट केलं होतं, होय त्याबद्दल आम्ही सगळे आभारी आहोत। आहे म्हणजे का आहेच आहे, गरज आहे का नाही। जेव्हा 2014ला साहेब निवडून आले त्यासाठी आमच्या हातपाटी व्यवसायासाठी त्यांनी स्वतः खासदार असून उपोषणला बसले, काही वर्ण प्रेशर आणलं, काय मला भरपूर काही आहे, ह्या वर्षी पण आम्हाला झालं।
राणेसाहेब नसल्यामुळे आम्हाला आज ह्या मार्च महिन्यात आम्हाला हातपाटीचा परमिट भेटलं. परमिट भेटणारा राणेसाहेब नसल्यामुळे या टायमात लई त्रास झाला. आता आम्ही हे चाहतो की पुढच्या वेळी राणेसाहेबच जिंकून येऊन आमचा हातपाटी व्यवसाय हा सुटसुटीत चालावा. कृपानेच आज आमचा हातपाटी व्यवसाय सुटसुटीत चालू आहे. त्यांचं आणि या पुढच्या टायमात राणेसाहेबच आले पाहिजे आमचा हा हे आहे आग्रह आहे. आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे आमचं की राणेसाहेबच 23 तारखेला आम्ही मतदान करू. राणेसाहेबाला पुढच्या 23ला जे रिझल्ट येईल राणेसाहेबाचा विजय होईल तेव्हाही आम्ही साजरी करणार. इतकंच आहे मला बतायचं. आपल्यासोबत आहेत येथील माजी नगरसेवक हारून घारे. हा पूल झाल्यानंतर गाववाल्यांना सगळं सोपं झालं आहे, वाहतूक सोपी झाली. त्याचबरोबर निलेशजी राणे साहेबांना इथल्या वाळू व्यावसायिकांना स्थानिक खूप प्रयत्न केले. खासदार कोण आणि कसा असतो हे कोणालाही माहिती नव्हतं याच्या आधी. तर मला असं वाटतं रत्नागिरी जिल्ह्याला जर खासदार जर हवा असेल तर निलेशजी राणे साहेबासारखाच असला पाहिजेत, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि त्या दौऱ्याच्या वेळेला इथल्या ज्या स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांनी ही त्यांची भूमिका, त्यांची अडचण ही संपूर्ण त्यांच्यासमोर मांडली आणि सगळे व्यथाच मांडली की काय ह्याच्या मागे आम्हाला 13 वर्ष काय हालापेष्टा करायला लागल्या, मुंबईपासून दिल्ली पण सगळीकडे फिरायला लागलं पण हे काम होत नाही. अंततः राणेसाहेबांनी, निलेश राणेसाहेबांनी इथे सगळ्याच अधिकाऱ्यांची म्हणजे अपर जिल्हाधिकारी भूसंपादन पालशेतकर साहेब असतील, तत्कालीन सुप्रिंटेंडेंट इंजिनियर PWDचे देशपांडे साहेब असतील, प्रांत अधिकारी होते, PWD होते, ह्या सगळ्यांना तिथं एकाच ठिकाणी बोलवलं. ह्याचं कारण असं होतं की प्रत्येक खातं हे त्यांच्याकडे दुसरीकडे बोट टाकायचं आणि ह्यातून आम्ही सगळे हैराण झालो होतो. आणि ह्याचा मार्ग करण्यासाठी राणेसाहेबांची कामाची जी पद्धत, जी कार्यपद्धती आहे, जी धडाका आहे काम करण्याची जी पद्धत आणि ही प्रभावित काम करण्याची पद्धत आहे ती कामात आली. त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना हा समोरचं जे हायस्कूल आहे मगाशी यांनी उल्लेख केला त्या हायस्कूलमध्ये एक बैठक लावण्यात आली टॉपच्या अधिकाऱ्याची. हे आमचे त्या हायस्कूलचे सर्वस्वा चेअरमन जयंदा परकार आहेत आणि तिथे ती त्या हॉलमध्ये बैठक लावण्यात आली. सगळे अधिकारी, ग्रामस्थ आणि प्रत्येक अधिकाऱ्याला त्याची अडचण विचारण्यात आली की बा तुझं म्हणणं काय, तू काय कारणं सांगतोस की हे होत नाही. सगळ्यांच्या अडचणी तिथल्या तिथं सॉल्व्ह करण्यात आल्या. जी NOC समजा काय वन विभागाची पाहिजे होती, जी NOC संदर्भ MECBची पाहिजे होती, तत्काळ तिथल्या तिथं घेण्यात आली. आणि प्रश्न राहिला शेवटी निधीचा प्रश्न आल्यानंतर साधारण त्यावेळेला 120 म्हणजे 1,20,00,000 ते 1.5 कोटीपर्यंत निधीची आवश्यकता होती. तत्कालीन जे PWDचे अधिकारी त्यांनी ते सांगितलं. निलेश राणे साहेबांनी त्याच बैठकीमध्ये तिथूनच भुजबळ साहेब तत्कालीन बांधकाम मंत्री होते त्यांच्यावर ही संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं, आग्रहाचं हे केलं की हे माझ्या विभागातलं काम आहे आणि गेले 13 वर्ष प्रलंबित आहे, हे काम होणं गरजेचं आहे. भुजबळ साहेबांनी राणे साहेबांच्या शब्दाला, निलेश राणे साहेबांच्या शब्दाला मान देऊन तत्काळ ह्याला तिथं तरतुदी केल्या आणि दुसऱ्या महिन्यातच टेंडर होऊन हे काम पूर्णत्वाकडे गेलं. हे आजची ही परिस्थिती. आज तुम्ही बघताय की हा भव्य दिव्य पूल उभा राहिलेला आहे आणि लोकांच्या ज्या काय समस्या होत्या, आज इकडचे विद्यार्थी आहेत, आज बघा चिपळूणला जायचं असेल तर वळसा जवळ 12 किलोमीटरचा वळसा मारायला लागायचा, रस्ते भयानक होते. आज हे अतिशय जवळ झालेलं आहे. मला वाटतं 500 मीटरवरतीच लगेच ते शहरामध्ये होत आहेत. ह्या समस्या ज्या आहेत कोकणी माणसाच्या, जनतेच्या खालपर्यंत हे जाणून घेण्याचा धडाका जो राणेसाहेबांकडे आहे तो बघूनच हे काम झालेलं आहे. आणि म्हणून आज लोकांची सगळ्यांची भावना झालेली आहे की ज्या चुका आमच्या पूर्वी झालेल्या 5 वर्षापूर्वी झाल्या त्या चुका करायच्या नाहीत. 23 तारखेची ते आतुरतेने वाट बघत आहेत आणि निलेश राणेंना निवडून देण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. ब्रिज चौक तयार करून दिला आहे. आमची एकच अपेक्षा आहे त्यांच्याकडून की आमच्या हायस्कूलचे बिल्डिंगचे जे रेंट वगैरे राहिलेले आहेत हा एक इश्यू आम्ही त्यांच्यासमोर मांडणार. आम्ही त्यांना भरघोस मतदाराने जिंकून देऊ आणि आमची त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे की जो आमचा एक प्रॉब्लेम आहे हायस्कूलच्या जो रेंटचा तोही ते मार्गी लावतील ही आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. तेवढीच. तसेच आपण एवढे दिवस राणेंच्या कामाची पद्धत ऐकली असेल, मात्र आता प्रत्यक्ष पुरावा आपण इथे बघितला. एकूणच आता आपण बघितलात की घोलकोट आणि कालूस ते खुर्द या 2 गावांना जोडणारा हा जो पूल आहे त्यामागचा इतिहास आपण बघितलात. गेल्या 13 वर्षात जे काम होऊ शकलं नाही ते अवघ्या 2 महिन्यात निलेश राणेंनी हे काम पूर्ण करून दाखवलं. कॅमेरामन तांबेंसह पायल राऊत, रत्नागिरी लाईव्ह, चिपळूण.